कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगेची पाणी पातळी 31 फुटांवर पोहोचली आणि 36 बंधारे हे अद्यापही पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्यानं भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून अद्यापही विसर्ग सुरूच आहे। गेल्या वर्षी याच दिवशी राधानगरी धरणात 32% पाणीसाठा होता, तर आज राधानगरी धरण हे 67% तिथे पाणीसाठा आहे। राधानगरी धरणातून 31,100 क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे आणि नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रामध्ये मात्र मुसळधार पाऊस होते आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसून येते। पंचगंगा नदीचं पाणी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये दुसऱ्यांदा आहे ते पात्राबाहेर गेलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यातले 34 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत आणि जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या आता दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येते। धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस होते त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा आता झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसून येते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 30 फुटांच्या वरती गेलेली आहे आणि पंचगंगा नदीने या वर्षीच्या पावसाळ्यात आहे ते दुसऱ्यांदा पात्र सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। नदीकाठच्या गावांना आहे ते सतर्कतेचा इशारा आहे तो देण्यात येतोय। एकूणच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा नद्यांची पाणी पातळी वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक आहे तो विस्कळीत झालेली आहे। इचलकरंजीमध्ये सुद्धा जो जुना ब्रिज आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कर्नाटक राज्याकडे जाणारी तिथून जी वाहतूक आहे ती सुद्धा आता बंद झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आहे ते जिल्हा प्रशासनानं सगळ्या परिस्थितीवरती सध्या लक्ष ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर ही परिस्थिती आणखीन चिघळण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि त्यामुळे नागरिकांना सुद्धा सतर्कतेचं आवाहन आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत।